2026मध्ये राजकीय उलाढाल जास्त होतील किंवा ज्या लोकांची सिंह राशी असतील तर त्या लोकांना त्यांच्या व्यवसायामध्ये किंवा त्यांच्या नोकरीमध्ये किंवा सरकारी नोकरी असतील, प्रायव्हेट नोकरी असेल तर त्या व्यवसायामध्ये त्यांना उन्नतीचा काल दाखवतो. ज्या लोकांची मिथुन राशी आहे त्या स्त्री पुरुषांना, कलाकार लोकांना किंवा आर्ट्स लोकांना हा 2026 हे तुम्हाला उन्नतीचा जाईल, म्हणजे बाबा त्यांना धनलाभ भरपूर होईल. मेष राशीच्या लोकांना गाडी घेण्याचा योग येण्याचा आहे. आईची प्रॉपर्टी मिळण्याचा योग किंवा वाहनाचा योग किंवा वडिलांची संपत्ती मिळण्याचा योग, असा योग त्यांना मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीला परदेशगमन योग येण्याची शक्यता दाखवतो. ड्रिंकिंग सिंह राशीच्या लोकांनी सोडून दिली तर जास्त फायदा होईल, म्हणजे त्यांचं आरोग्य चांगलं राहील. ज्या स्त्रियांची मेष राशी आहे किंवा पुरुषांची मेष राशी आहे त्यांना या कालात परिश्रमाने यश मिळेल. वाहनापासून, अग्नीपासून सावध राहावे. मेष राशीच्या स्त्री पुरुषांना आरोग्य मध्यम ठीक राहील. उष्ण किंवा पित्त पीडा संभव राहील. कौटुंबिक सुखे उत्तम मिळतील. कौटुंबिक कलह संभव राहील. मन अशांतता राहील. त्यासाठी श्री गणपतीची उपासना करावी. ओम गण गणपते नमः हा गणपतीचा मंत्र आहे. तो रोज 108 वेळा रुद्राक्षेच्या माळेने रोज स्त्री व पुरुष यांनी सकाळी उठून तो जप नित्यनेमाने जर केला तर तो मेष राशीच्या लोकांना साडेसातीचा त्रास कमी होईल. या राशींच्या लोकांना भावंडाशी मतभेद संभव राहील, म्हणजे भावंडाशी कलह किंवा भावंडाशी मतभेद किंवा पैशाचे व्यवहार भावंडाशी कायदेशीर स्वरूपात त्यांनी करावे. मेष राशीच्या लोकांना गाडी घेण्याचा योग येण्याचा आहे, म्हणजे तुम्हाला धनलाभाचा योग आहे. म्हणजे या लोकांना मेष राशी ज्यांची आहे त्यांचा जर या लोकांचा सराफी व्यवसाय असेल तर या लोकांच्या व्यवसायामध्ये सोने चांदी याचा लाभ होण्याचा योग आहे. मेष राशीच्या लोकांनी स्त्री पुरुष यांना जमिनी खरेदी विक्री जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये मेष राशीच्या लोकांना धनलाभाचा योग दाखवतो. व फ्लॅट घेताना, जमीन घेताना कायदेशीर किंवा वकिलाच्या सल्ल्याने तो व्यवहार करावा, म्हणजे तुमची अडचणी येऊ नये किंवा फसगत होऊ नये. म्हणजे तुम्हाला अडचणी न येण्यासाठी कायदेशीर स्वरूपात तुम्ही जर व्यवहार केले तर तुमच्या मेष राशीच्या अडचणी दूर होतील. आज मेष राशीच्या लोकांना तीर्थयात्रा प्रवास करण्याचे योग येतील. मेष राशीच्या लोकांनी प्रवासामध्ये सावधगिरी बाळगावी, म्हणजे या प्रवासामध्ये काही चोऱ्या होणं किंवा चोरांपासून सावध राहणं किंवा तुमच्या वस्तू चोरीला जातील असा संभव दाखवतो. ज्या लोकांची, म्हणजे मेष या अग्नितत्वाची राशी आहे, तर मेष ही मंगळाची राशी असल्यामुळे या जर लोकांचा व्यवसाय इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किंवा फ्रीज, टी व्ही, मोबाईल व लोखंडाचा व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये मंदी येण्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी उपाय ओम गण गणपते नमः हा जप करा आणि त्यानंतर गणपती स्तोत्र, त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष हा जर रोज तुम्ही पाठ केला
तर तुम्हाला मेष राशीच्या अधिपती मंगळ असल्यामुळे मंगळावर गणपतीची उपासना आहे. तर त्यामुळं गणपतीची जर उपासना तुम्ही केली तर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये किंवा तुमच्या नोकरीमध्ये प्रगती होण्याचा योग येतील. वृषभ राशीच्या लोकांची चित्रकला म्हणजे प्रिंटिंगचा व्यवसाय असेल किंवा लग्नपत्रिका, मुंजीच्या पत्रिका किंवा बारशाच्या, वास्तुशांतीच्या पत्रिका प्रिंटिंगमध्ये त्यांना धनलाभाचा योग येतील. तर ज्यांचा आर्ट्स म्हणजे कपडे, उदबत्ती, धूप, कापूर, मोत्यांचे हार, देवांसाठी हार किंवा देवासाठी नवीन नवीन डिझाईनमध्ये कपड्यांचा जर किंवा ड्रेसचा व्यवसाय असेल तयार करण्याचा, तर त्या लोकांना, या वृषभ राशीच्या लोकांना आज धनलाभाचा योग येतील. म्हणजे त्यांना श्रेष्ठ लक्ष्मी योग, प्राप्ती योग दाखवतो. की मेष राशीच्या आरोग्याचा कारकग्रह ना, तर वृषभ राशीचा मालक आहे शुक्र. तो लग्नेश आणि षष्टेश. तो रवी, बुध, शुक्र 3 ग्रहांची युती आहे. तर 3 ग्रहांच्या युतीमुळे पित्ताचा त्रास किंवा बीपीचा त्रास किंवा हार्टचा त्रास हा संभव राहील. म्हणजे बाबा टेन्शन किंवा भीती असा काहीतरी तुम्हाला तो रवी, बुध, शुक्र. पण वाहनापासनं तुम्हाला सावध राहायला लागेल. म्हणजे बाबा वाहन सावधान, म्हणजे सावधान रीतीने तुम्ही वाहन चालवलं पाहिजे. वृषभ राशीच्या लोकांनी श्रीदेवी उपासना करावी. म्हणजे श्रीसूक्त पाठ रोज नित्यनेमाने केला तर तो त्रास टळू शकतो. म्हणजे बाबा ॲक्सिडेंट वगैरे होण्याची शक्यता कमी आहे. किंवा त्याबरोबर तुम्ही श्री महालक्ष्मीचा मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमः हा जर जप तुम्ही नित्यनेमाने 108 वेळा तुम्ही जर नित्यनेमाने केला सकाळी, तर तुम्हाला तुमच्या मेष राशीला व्यवसायामध्ये उन्नतीचा काल दाखवतो. आईची प्रॉपर्टी मिळण्याचा योग किंवा वाहनाचा योग किंवा वडिलांची संपत्ती मिळण्याचा योग, असा योग त्यांना मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे त्यांना धनलाभाचा योग दाखवतो. वडिलार्जित इस्टेटींचा त्यांना कायदेशीर त्यांना धनलाभाचा योग मिळण्याची शक्यता रवी, बुध, शुक्र राजयोग दाखवतो. पण चंद्र प्रतियोग असल्यामुळं वकिलाच्या सल्ल्याने कायदेशीर स्वरूपात जर तुम्ही व्यवहार केले तर तुम्हाला नवीन फ्लॅटमध्ये किंवा नवीन जमीन घेण्यामध्ये किंवा प्लॉट घेऊन तुम्ही स्वतःचं घर बांधून घेण्यासाठी योग येतील. मिथुन ही बुधाची राशी आहे. तर बुध हा बुद्धीचा कारकग्रह आहे. तर बुध हा मिथुन राशीचा मालक आहे. म्हणजे मिथुन राशीच्या लोकांचं म्हणजे या नक्षत्रामध्ये म्हणजे या राशीमध्ये 3 नक्षत्र येत आहेत. म्हणजे मृग नक्षत्र, आर्द्रा नक्षत्र, पुनर्वसू नक्षत्र येत आहेत. ही बुधाची बुद्धिमान, चतुर, बुद्धिमान, कर्तृत्वान आणि अशी ही राशी आहे. तर या राशींच्या लोकांना तर 2026 हे वर्ष आर्थिकदृष्ट्या म्हणजे त्यांना धनलाभाचा योग चांगला दाखवतो. म्हणजे त्यांच्या पत्रिकेमध्ये गुरुचं भ्रमण 2000 गुरु वक्री होऊन म्हणजे 2025मधनं आता तो गुरु मिथुन राशीत वक्री होऊन तो आता 2026पर्यंत चंद्रगुरु युती होती आहे. म्हणजे चंद्रगुरु युती म्हणजे गजकेसरी योग होतो. गजकेसरी योग असल्यामुळं चंद्रगुरु मिथुन राशीतनं गुरु जाताना म्हणजे त्यांना त्यांच्या बँकिंगचा जर व्यवसाय असेल किंवा त्यांना धनलाभाचा योग असेल किंवा त्यांच्याकडं पत्ती मिळण्याचा योग दाखवतो. की मिथुन रास असल्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना उन्नतीचा काल
राहील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी मिथुन राशी कशी ही व्यापारी तत्वाची राशी आहे, द्विस्वभाव राशी आहे. तर नोकरी करणाऱ्या लोकांना ही राशी या वर्षामध्ये आर्थिक उन्नती म्हणजे प्रमोशन, धनलाभ आणि तसं 2026 म्हणजे मिथुन राशीला शनी चंद्र केंद्र योग आहे. तर केंद्र योग म्हणजे की संघर्ष करायला लागतो. म्हणजे त्या दशमाचा मालक जर मिथुन राशीचा अधिपती आहे बुध आणि दशमातली राशी ती मीन राशी, तर त्याचा मालक गुरु आहे. तर गुरु हा चंद्राबरोबर असल्यामुळं चंद्र गुरु योग म्हणजे गजकेसरी योग, म्हणजे त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळणं किंवा उन्नती होणं किंवा अधिकार प्राप्ती होणं. सरकारी नोकरी असेल तर सरकारी लोकांना प्रमोशन मिळणं किंवा पोलीस खाते असेल काय किंवा बँकिंग क्षेत्र म्हणजे अकाउंट्सचे कामं पाहणार असतील किंवा आता समजा फिल्म सिटी त्यामध्ये जर त्यांचा व्यवसाय असेल म्हणजे बाबा व्हिडिओ शूटिंग किंवा पिक्चर काढणे किंवा मराठी पिक्चर, हिंदी पिक्चर, प्रत्येक भाषेतल्या पिक्चर त्यांना ह्यामध्ये बुधाची ही बुद्धिमान राशी असल्यामुळे त्या व्यवसायामध्ये त्यांना किंवा ज्या लोकांची मिथुन राशी आहे त्या स्त्री पुरुषांना, कलाकार लोकांना किंवा आर्ट्स लोकांना हा 2026 हे तुम्हाला उन्नतीचा जाईल. म्हणजे बाबा त्यांना धनलाभ भरपूर होईल. एकतर पित्ताचे विकार किंवा वातविकार किंवा हर्षलशी प्रतियोग करतोय. प्रतियोग म्हणलं ना की मग ते वाहनापासून सावध राहणं किंवा ॲक्सिडेंट होणं किंवा अग्नीपासून सावध राहणं असे रवी बुध हर्षल किंवा मग असे योग दाखवते. म्हणजे आरोग्य त्यांचं कसं आहे की वातविकार निर्माण करतो किंवा पित्तविकार निर्माण करतो. त्यासाठी तुम्ही वैद्य किंवा डॉक्टरांचा जर सल्ला घेतला तर त्यातनं तुम्हाला चांगला मार्ग ते दाखवतील, त्यातनं तुम्ही त्यातनं बरे व्हाल. मिथुन राशीच्या लोकांना विष्णू सहस्त्रनामावली जर त्यांनी नित्यनियमाने रोज घरात किंवा मोबाईलवर ऐकली, मोबाईलवर समजा त्यांना काही आरोग्याचा बोलण्याचा त्रास होत असेल किंवा अडचणी निर्माण होत असेल तर त्यांनी वैयक्तिक स्वतः जर करत असाल तर विष्णू सहस्त्रनाम करा किंवा मग तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण केलं घरात तरी तुम्हाला मिथुन राशीच्या लोकांना फायदा मिळण्याचा योग आहे. किंवा तुम्ही जर पांडुरंगाची जर उपासना केली म्हणजे विष्णूंची, मिथुन राशीचा मालक बुध आहे, बुधावर विष्णू उपासना आहे म्हणजे तर हा जर बुधाचा अधिपती मिथुन राशीचा मालक आहे ना तर तो बुध आहे. तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा जर तुम्ही नित्यनेमाने जप जर केला तर तुम्हाला उन्नतीचा काल येईल आणि आरोग्य प्राप्ती मिळेल. कर्क राशी ही आहे चंद्राची. चंद्र कसा आहे की मनाचा कारक ग्रह, चंद्र हा मातृकारक ग्रह. तर ही जलतत्वाची राशी आहे. तर जलतत्वाची राशी असल्यामुळे या राशीमध्ये पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा नक्षत्र येत आहे. तर या राशीच्या लोकांना नोकरीमध्ये 2026 म्हणजे त्यांचा दशमेश मंगळ येतो. तर दशमेश पंचमेश मंगळ तो षष्ठात येतो म्हणजे त्यांना परिश्रमाने यश मिळण्याचा संभव दाखवतो. पण कर्क लग्नाला मंगळ चंद्र आणि मंगळाचा षडाष्टक योग असल्यामुळे तर गुरुशी प्रतियोग आहे. गुरु आणि मंगळाचा प्रतियोग असल्यामुळे त्यांना संघर्षातनं जावं लागेल. म्हणजे त्यांना परिश्रमातनं यश मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे नोकरी असो व्यवसाय असो त्यामध्ये त्यांना संघर्ष करत पुढे यायला लागेल. आरोग्याचा कारकग्रह त्यांच्या कर्क राशीचा अधिपती चंद्र, तर आरोग्याचा अधिपती आहे गुरु. तर गुरु व्ययस्थानात असल्यामुळं कसं आहे की गुरु हा मिथुन राशी म्हणजे द्विस्वभाव राशी आहे मिथुन ही. तर तो व्ययस्थानात असल्यामुळं तो मंगळाशी जर प्रतियोग करत असेल तर कसं आहे की
तो आरोग्य चांगलं राहील. कारण मंगळावर जर गुरुची दृष्टी असली तर आरोग्य प्राप्ती करून देणारा गुरु आहे. पण कसं आहे की जर षष्ठेश आणि भाग्येश असेल तर पाण्यापासनं सावधगिरी, पोवायला जाणं किंवा पाण्यापासनं काही आजार निर्माण होणं, पाण्यापासनं सावधगिरी बाळगणं. व्ययस्थानात गुरु असल्यामुळं फॉरेनमधले योग येण्याची शक्यता, म्हणजे त्यांना आरोग्यसुद्धा तुम्ही जर फॉरेनमध्ये गेला म्हणजे बाहेरच्या देशामध्ये तुम्ही जर गेला तर त्यामध्ये सुद्धा कर्क राशीला परदेशगमन योग येण्याची शक्यता दाखवतो. कारण दशमेश पंचमेश म्हणजे राजयोग कारग्र असल्यामुळं तो उन्नतीचा काल त्यांना नोकरी संबंधित किंवा समजा ज्यांचा व्यवसाय असेल किंवा बा ह्या महाराष्ट्रातनं किंवा बाहेर तुम्ही त्यांचा माल विक्री वगैरे व्यवसाय असेल तर बाहेरच्या देशामध्ये प्रांतामध्ये किंवा त्यांचा व्यवसाय भरपूर प्रमाणात किंवा परदेशात सुद्धा तुम्हाला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असेल तर त्यामध्ये तुम्हाला धनलाभाचा योग येतील. पंचमाचा मालक जर मंगळ असेल तर पंचमेश दशमेश कारग्रह आहे मंगळ आणि रवी चंद्र बुध शुक्र चंद्राशी नवपंचम योग करत असल्यामुळं कसं आहे आरोग्य प्राप्तीसाठी मंगळावर गणपतीची उपासना आहे. जर तुम्ही गणपतीला रोज नित्यनेमाने चांदीच्या दुर्वा घरातल्या गणपतीला किंवा गणपतीचं जिथं मंदिर असेल तिथं तुम्ही जर अर्पण केल्या किंवा साध्या दुर्वा जर लाल कुंकामध्ये बुडवून जर तुमच्या घरातल्या गणपतीला जर नित्यनेमाने जर तुम्ही अर्पण केल्या किंवा संकष्टी जर आरोग्यप्राप्तीसाठी मंगळासाठी संकष्टी जर तुम्ही कायम चालू ठेवली तर मंगळ हा तुम्हाला त्रास न देण्यासाठी गुरुदृष्ट असल्यामुळे जर 21 मोदकांचा गणपतीला नैवेद्य तुम्ही दर संकष्टीला दाखवून एक गणपतीच्या इथं मोदक ठेवून बाकीच्या मोदक सगळ्या घरातल्या लोकांना जर तुम्ही प्रसाद म्हणून दिला तर तो तुम्हाला आरोग्य प्राप्ती करून देणारा योग दाखवतो. सिंह ही रवीची रास आहे. रवी म्हणजे सूर्य, सूर्य त्याचा अधिपती आहे. तर सूर्य कसा आहे की तेजस्वी ग्रह आहे. म्हणजे सूर्य जर महाबलवान राशी आहे आणि सिंह कशी आहे की कर्तृत्वान राशी आहे. राजकीय लोकांना ती जास्त फायदेशीर आहे, वर्चस्व ठेवती काय किंवा 2026मध्ये राजकीय उलाढाल जास्त होतील किंवा ज्या लोकांची सिंह राशी असतील तर त्या लोकांना त्यांच्या व्यवसायामध्ये किंवा त्यांच्या नोकरीमध्ये किंवा सरकारी नोकरी असतील प्रायव्हेट नोकरी असेल तर त्या व्यवसायामध्ये त्यांना उन्नतीचा काल दाखवतो. सिंह राशीचा आरोग्याचा कारकग्रह शनी आहे. तर शनी काय आहे 2026मध्ये शनी मीन राशीमध्ये आहे. तर मीन राशीमध्ये असल्यामुळं पाण्यापासून सावधगिरी, वाहनापासून सावधगिरी किंवा केमिकलचे जे औषध आहेत म्हणजे बाबा त्यापासून सावधगिरी बाळगली पाहिजे. किंवा समजा आरोग्याच्या तक्रारी होत असतील तर म्हणजे बाबा तुम्ही मांसाहार कमी केला पाहिजे किंवा म्हणजे आता ड्रिंक म्हणजे बाबा समजा ड्रिंकिंग तर तुम्ही ते सिंह राशीच्या लोकांनी सोडून दिली तर जास्त फायदा होईल, म्हणजे त्यांचं आरोग्य चांगलं राहील. की आता पंचमाचा मालक आहे तो सिंह राशीचा गुरु. तर सिंह राशीचा मालक आहे रवी, त्याचा पंचमस्थान आहे गुरु. तर गुरुवर कसं आहे की दत्त उपासना आहे. तर दत्त उपासना म्हणल्यावर समजा सिंह राशीने गुरुचरित्राचं पारायण केलं किंवा नवनाथांचं पारायण केलं किंवा समजा ज्या स्त्री पुरुषांनी गुरुमंत्र घेतला आहे त्या गुरूंचा जर त्यांनी जप केला तरी तो त्या सिंह राशीच्या लोकांना आरोग्यप्राप्ती व विद्याप्राप्ती यामध्ये तुम्हाला
यशप्राप्ती करून देणारा योग दाखवतो. कन्या ही बुधाची राशी आहे, फार बुद्धिमान रास आहे आणि कन्या ही स्त्री तत्वाची रास आहे, म्हणजे ते बुधाची राशी असल्यामुळं आणि ती फार बुद्धिमान रास आहे. आणि या कन्या राशीमध्ये उत्तरा, हस्त आणि चित्रा हे नक्षत्र येत आहेत. म्हणजे कसं आहे की हे 3 नक्षत्र असल्यामुळं त्याचा मालक बुध आहे. तर या 2026 सालामध्ये बुध हा त्यांच्या राशीला म्हणजे तो शुभ फलं मिळणारा योग दाखवतो. जर त्यांना नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये प्रगती देणारा योग दाखवतो. म्हणजे बाबा त्यांचं कन्या ही कसं आहे, व्यापारी तत्वाची राशी आहे. म्हणजे बाबा त्यांचा किराणा मालाचा व्यवसाय आहे किंवा मॉलचा व्यवसाय आहे किंवा एखादा वाहनाचा व्यवसाय आहे काय, तर त्या व्यवसायामध्ये त्यांना प्रगतीचा योग दाखवतो. किंवा समजा फ्लॅट घेणं देणं, तर ह्या पृथ्वी तत्वाची राशी असल्यामुळे पृथ्वीवर म्हणजे जमिनीपासून त्यांना धनलाभाचा योग दाखवतो. म्हणजे प्लॉट घेणं देणं हा जर व्यवसाय असेल तर त्यांना उन्नतीचा काल दाखवतो. कसं आहे की त्यांचं आरोग्याचा कारक ग्रह शनी आहे. म्हणजे ती कन्या राशीचा मालक बुध, त्याचं 6ठ स्थान येतं कुंभ राशी. तर काय आहे, त्याचा मालक आहे तो शनी मंगळाचा केंद्र योग आहे. शनी मंगळ केंद्र योग आणि गुरु आणि मंगळाचा प्रतियोग आहे. म्हणजे तर आरोग्यामध्ये कसं आहे, तर त्यांना काळजी घेतली पाहिजे बघा. एकतर बाहेरचे पदार्थ कमी खाणं किंवा हॉटेलचे पदार्थ कमी खाणं काय, किंवा मांसाहार कमी करणं, किंवा आरोग्याच्या म्हणजे काही तक्रारी होत असतील, म्हणजे बाबा वातविकार किंवा पित्तविकार, मंगळ हा पित्तविकार निर्माण करतो, किंवा डॉक्टरांचा व्यवसाय जर असेल तर तो व्यवसाय त्यांना भरभराटीला जाण्याचा योग दाखवतो. ज्या स्त्रिया असतील तर त्यांनी नमः शिवायचा जप करावा आणि पुरुषांनी ओम नमः शिवायचा जर जप केला तर तो त्यांना फार फायदा होईल असं आहे. आणि त्यांना आरोग्यप्राप्ती व उन्नतीचा काल निर्माण होईल. कन्या राशीला हे वर्ष चांगलं जाईल, म्हणजे तसं संघर्षमय आहे. पण कसं आहे की गुरु कर्क राशीत परत तो उच्च राशीत वक्री येणार आहे. वक्री असल्यामुळं कसं आहे, उच्च राशीतला गुरु कन्या राशीला तो जास्त फलं देणारा आहे. म्हणजे तो मिथुन आणि कर्क या 2 राशीतनं वक्री आणि मार्गी ह्यामध्ये भ्रमण करतोय. त्यामुळं त्या राशींना उन्नतीचा काल दाखवतो.